समोर बघा. संघटनाच्या त्या संघटनेचे आमचे अध्यक्ष 12,000 पत्रकारांच्या संघटनेचे अध्यक्ष. थँक्यू. आजच्या या पुरस्कार वितरणास शुभेच्छा. अध्यक्ष सर्वांना राजा मानवसाहेब घरचे संस्थापक अध्यक्ष कराड प्रधान, त्याचबरोबर सर्वांनी उपाध्यक्ष शशांकजी पालकर साहेब, त्याचबरोबर सर्वांनी महेशजी उगावकर सर, त्याचबरोबर सर्वांनी त्याचबरोबर सर्वांनी सतीश भाई सावंत, प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय डिजिटल मीडिया. आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावचे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमाचा प्रसारण केलं जाते. सर्वांनी गौरवशील दादाकडे माझे जिल्हाध्यक्ष सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण असा संदेश खऱ्या अर्थानं अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी तुझी मुळी महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण याच्या कार्यकर्तृत्वाला मानवंदना देणारं एक सुंदर काव्य कवी राजा मनसुळीकरांनी रचलेलं होतं. सह्य हा धावून गेला मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला. या मातीच्या कणाकणातून तुझ्या स्फूर्तीची फुलतील सुमने जोर भाषा असे मराठी यशवंताची घुमतील कवने. यशवंताची घुमतील कवने. आजच्या या दिवसाच्या औचित्यानं यशवंत नगरीचे निकासी भोसले यांनी जी रत्ने उठून काढली आणि या गुणवंत रत्नांचा आज या ठिकाणी सन्मान होतोय. यशवंतराव चव्हाण साहेबांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कार्यकर्तृत्व दाखवून दिलं आणि अशा या कार्यकर्तृत्वाला मानवंदना देण्याकरता आमचे विकासजी भोसले यांनी याच पद्धतीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या व्यक्तीने कार्यकर्तृत्व केलेलं आहे त्या कार्यकर्तृत्वाचा गौरव होण्यासाठी अशा या सुंदर कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला आजच्या या समारंभाला आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर अतिथी, पत्रकार बांधव तसेच येथे उपस्थित सर्व मान्यवर, आपल्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज आपण सर्वजण एका अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद क्षणासाठी एकत्र आलो आहोत. यशवंत नगरी न्यूज नेटवर्कच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्याला आपली उपस्थिती लाभली त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करते. पत्रकारिता ही समाजाचा आरसा मानली जाते. समाजात घडणाऱ्या विविध घटना, समस्या आणि सकारात्मक घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य हे माध्यम करत आहे. यशवंत नगरी न्यूज नेटवर्क गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने सकारात्मक आणि समाजहिताची पत्रकारिता करीत आहे. समाजात घडणाऱ्या चांगल्या आणि प्रेरणादायी घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. चॅनलच्या माध्यमातून आम्ही सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि ग्रामीण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचवत आलो आहोत. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला प्रकाशझोतात आणण्याचे कामही या माध्यमाने सातत्याने केले आहे. आज डिजिटल माध्यमाच्या युगात यशवंत नगरी न्यूज नेटवर्कने मोठी प्रगती केली आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे आमच्या चॅनेलने 50,000 सबस्क्रायबरचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. तसेच 12 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूअर्स पर्यंत पोहोचवण्याचा मान मिळवला आहे. या सर्व प्रवासामागे महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारांची प्रेरणा, त्यांची दूरदृष्टी, नेतृत्व यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आम्ही समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी यशवंत नगरी न्यूज नेटवर्क तर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते. यंदाचा हा 15वा सन्मान सोहळा असून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा आपण वाढवली त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. यथोचित स्वागत करणं हे देखील आमचं आद्य कर्तव्य समजतो आणि त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे आजच्या या राज्यस्तरीय पूर्वाध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार होतो. त्यांचं आपण स्वागत करूया. जमलं धन्यवाद साहेब. यानंतर मोडेशी दादा कदम त्यांच्या ठिकाणी स्वागत होतं. अध्यक्ष त्याचबरोबर आपण करूया त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर सन्माननीय पाटील साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष, त्याचबरोबर बार्शी साहेबांचं स्वागत या ठिकाणी आपण करावं. त्यानंतर खरं तर सांगायला अभिमान वाटेल, यशवंत नगरी हा वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार नगरीचे संपादक असलेले आजच्या कार्यक्रमाचे आयोजक विकास भोसले सर यांच्याविषयी मला सांगावं असं वाटतं की एक छोट्याशा खेडेगावामधून आलेलं म्हणजेच नागझरी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथून अगदी लहानपणापासूनच आपला बोलका स्वभाव, लहानपणापासून वाचनाची, लेखनाची आवड आणि खऱ्या अर्थानं हे करत असताना आपल्या कार्यालयाचे प्रमुख म्हणून ज्यांनी भूमिका बजावली. सोबतच जय महाराष्ट्र न्यूज चॅनलचे सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केलं. सोबतच महाराष्ट्राच्या स्तरावर काम करत असताना झी 24 तास सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केलं. त्याचबरोबर पुढचा प्रवास IBN लोकमत सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि सध्या डेली दूरदर्शनच्या माध्यमातून सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून ते खरं तर कार्यरत आहेत. याचा खरं तर आपल्याला अभिमान वाटतो. मगाशीच पूर्वाने सांगितलं यशवंत नगरीची अत्यंत खडतर 12 मिलियन व्ह्यूअर्स असलेलं खऱ्या अर्थानं विकास भोसले यांचं कार्य कर्तृत्व आहे. एकदा जोरदार त्याने आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना विनंती करतो की आजच्या यशवंत नगरी न्यूज नेटवर्कच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले स्टेजवरील मान्यवर, समोर सत्कारमूर्ती आणि बसलेले आणि उभे राहिले देखील सुरुवातीला मी खरं तर दिलगिरी व्यक्त करतो. अनेक व्यक्ती उभे राहिलेले आहेत, बाहेर हॉलमध्ये आहेत, काही खाली आहेत. हॉलची कॅपॅसिटी 670 आहे
आणि खरं तर माफ करा मला, आणि इतक्या भरभरून तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं आणि इतक्या तंत्रज्ञानाच्या मोबाईलच्या युगात देखील तुम्ही सगळेजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी ऋणी आहे तुमचा आणि दिलगिरी व्यक्त करतो. जे उभे राहिलेले आहेत सर्व मान्यवर, वरती सुद्धा अनेक मान्यवर, नगरसेवक, नूतन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आहेत, अनेक गावचे सरपंच आहेत, यानंतर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेषतः सुनील माने भैया, मी तुमचं खरं माफी मागतो की खरं तर जागा असून तुम्ही खरं तर बाहेर जायचं असल्यामुळे तुम्ही ऑनलाईन ठीक आहे. मात्र या कार्यक्रमाच्या निमित्तानं यशवंत नगरी न्यूज नेटवर्क यशवंत नगरी साप्ताहिक सुरू केलं 2005 साली. आदरणीय आमचे गुरु आणि सिक्कीमचे राज्यपाल महामहिम श्रीनिवास पाटील साहेबांनी हे छोटंसं रोपटं लावलं आणि बघता बघता 21 वर्ष पूर्ण झाली आणि आज 50,000 सबस्क्रायबर आणि 12 मिलियन व्ह्युअर संख्या असलेलं हे या ठिकाणचं हे सगळं नेटवर्क आहे. यापूर्वी मी एक विनंती करतो, आमच्या गावचे सरपंच आणि बंडू शेठ आलेले आहेत, कृपया तुम्ही वरती आला तर बरं होईल. मामा या, तद्यामा आणि बंडू शेठ या. उभं राहिलेलं आम्हाला बरोबर वाटत नाही. तर या सर्व प्रवासामध्ये आपणा सर्वांचं खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. विशेषतः सहकार्य सारंगबाबा आमच्या गावचं खूप मोठं मला पहिल्यापासून पाठबळ मिळत गेलेलं आहे. मी जरी गावात कमी असलो आणि कराडमध्ये जास्त असलो, सातारा जिल्ह्यात जास्त असलो तरी खूप मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी खूप मोठं प्रेम दिलं आणि सर्व गावकरी या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येने देखील इथे उपस्थित आहेत. जवळजवळ 70 ते 80 गावकरी आमचे नागझरीचे या ठिकाणी इथं आलेले आहेत आणि खूप बरं वाटतंय की आपल्याच गावातील लोक हा एक सोहळा बघतायत. मी नेहमी सोहळा घेत असतो. मात्र या प्रवासाच्या निमित्तानं तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की आमचं अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राजा माने साहेब असतील किंवा सर्व व्यासपीठ असतील, या सर्वांनी खूप मोठं मला सहकार्य केलेलं आहे. याचबरोबर आमचे इंद्रधनु विचार मंच म्हणून जे फाउंडेशन आहे की गोपाळ गणेश आगरकरांची जयंती आणि पुण्यतिथी आम्ही साजरी करतो. याचबरोबर आमचे जे गुड मॉर्निंग ग्रुप आहे जे सकाळचं आमचं फिटनेस ठेवण्याचं काम करतं, आमचा हा गुड मॉर्निंग ग्रुप आहे. याचबरोबर अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आणि आमची नागझरी येथील गेली 3 वर्ष सलगपणे स्वच्छता अभियान राबवणारी नागझरी ग्रामविकास संस्था आहे. या सर्वांच्या पाठबळावर आम्ही यशस्वी या ठिकाणी वाटचाल करत आहोत. खरं मला सांगायला आनंद वाटतो की पत्रकारिता करत असताना आम्ही एक तत्व बाळगलं. आम्ही नेहमी सांगतो की सकारात्मक बातम्या देण्याचं. आमच्या चॅनलला आम्ही कधीही निगेटिव्ह एकही बातमी कधी लावत नाही. नो निगेटिव्ह, नो ऍक्सिडेंट, नो काय, नो पोलीस स्टेशन, नो काय, अजिबात नाही. जे समाजाला सकारात्मक पाहिजे तेच फक्त आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या बातमीला व्ह्यूज कमी मिळतील, एखाद्या बातमीला आपल्याला रिस्पॉन्स कमी मिळेल, काही अडचण नाही. मात्र जे देईल ते सकारात्मकच देण्याचा आम्ही प्रयत्न नेहमी करत असतो आणि त्याचंच फलित आज मला दिसतंय की आज 670चा हॉल कमी पडण्याचं कारण ही फक्त सकारात्मकता आहे. खरं तर या प्रवासामध्ये अनेक चढउतार पाहायला मिळाले. मात्र एक ऊर्जा देऊन गेलं दररोजला. तुम्ही माझ्या नेहमी बऱ्याच कार्यक्रमाला असता. खरं तर एक सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय, 21 वर्षात पहिली 6 वर्ष प्रचंड खडतरीची गेली. प्रचंड म्हणजे सांगू शकत नाही इतका खडतर प्रवास झाला. मात्र यातून सावरलो. झी 24 तास, जय महाराष्ट्र, IBM लोकमत सारख्या या चॅनलमध्ये मला सातारा जिल्ह्याचा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि सध्या DD न्यूज दूरदर्शनचा सातारा जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळते. मात्र या सगळ्या प्रवासात खरी ऊर्जा मिळाली ती म्हणजे आपल्यासारखी जी लोक जी सत्कारमूर्ती आहेत ना त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळाले. गेल्या 15 वर्षात समीर काका 800 पेक्षा जास्त लोकांचा सन्मान केलेला आहे. 800. आज ही जी टीम आहे ती 815 लोकांची टीम तयार झाली एकूण पुरस्कार आपल्या सन्मानित करण्याची सगळ्यांना. आणि आता एक गोष्ट सांगतो, पुरस्कार निवडताना मी कधीही कुणाचं अर्ज घेत नाही. कधी जाहीर मानेसाहेब कधी जाहीर सांगत नाही की आम्ही पुरस्कार देतो म्हणून. आज पुरस्कार संपले त्या वर्षाचे. उद्या सकाळपासून मी ज्यावेळी फील्डवर असतो आणि ज्यावेळी फील्डवर मला तो माणूस क्लिक होतो त्या दिवशी मी त्याला सांगतो की पुढच्या वर्षी सन्मान तुम्हाला आहे. असे हे साधारण आम्ही पद्धत आम्ही अवलंबलेले आहे. या सगळ्या प्रवासात सगळ्यांना सहकार्य मिळालं.
खरं तर आता सत्कार होणारच आहेत. यापूर्वी ज्या लोकांनी माझ्या या प्रवासामध्ये सहकार्य केलं असे 5 लोकांचे सन्मान सगळ्या तुमच्या संमतीनं व्हावेत अशी माझी इच्छा आहे. पहिला सत्कार आमचे पत्रकार मित्र आणि इंद्रधनु विचार मंच फाउंडेशनचे विश्वस्त असलेले आणि वायगर इंडिया टीव्हीचे मुख्य संपादक नितीन ढापरे सर हे नुकतेच उपसभापती कराड शेतीतून बाजार समितीत झाले. त्यांचा सत्कार मान्यवरांनी करावा असं मी विनंती करतो. सन्माननीय नितीन ढापरे सर. आमच्या माहितीसाठी आमचा इंद्रधनु विचार मंच फाउंडेशन आहे, त्यांचा मास्टर माइंड आहे इथे. म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत आम्हाला फिरवून आणणारं हे व्यक्तिमत्व आमचे मित्र आहेत. दुसरा सत्कार अशा माने साहेब आलेत का? सुनील माने साहेब. सुनील माने म्हणजे आमचे राजाची पुरली आलेत. या साहेब. आमचे गुड मॉर्निंगचा ग्रुप आहे, आमचा व्यायामाचा ग्रुप. या ग्रुप धरून आला या साहेब. हे सुनील धनराम माने आमचे सहकारी मित्र आहेत सकाळच्या व्यायामाचे. ते रेल्वे पोलीसमध्ये कार्यरत होते आणि सध्या एका डोळ्यानं त्यांना दिसत नाही, दुसरा डोळा फक्त 20% वर सध्या आहे. मात्र त्याचं कर्तृत्व सांगतो. आवाज कमी करा. त्यांचं कर्तृत्व सांगतो. मला सर सांगा त्यांचं कर्तृत्व सांगतो. गेल्या सिरके मॅडम गेल्या 15 वर्षात 350 पेक्षा जास्त लोकांना पोहायला शिकवले त्यांनी. सगळ्या लोकांना 2-3 तास आपल्या कृष्णा नदीमध्ये ते देतात सकाळचे दररोज. मग वयस्कर कोणी असो, कोणी असो, मुलं असो. धन्यवाद. ते सत्कार घेत नव्हते पण मी फोर्स केला. अवधूत धरा सर. धन्यवाद. तिसरा सत्कार चंद्रजीत पाटील उपसंपादक आलेत का पुढारीचं? नाही, कराड ते कन्याकुमारी आमचं सायकलिंग पूर्ण केलं. त्यानंतर मी 3 सत्कार फक्त घेतो. मी आता ज्या व्यक्तीने मला 12-15 वर्ष साथ दिली असा समोरच जो फोटो काढतोय हरुण मुलाने, त्याचा साहेब सन्मान करावा असं विनंती करतो. हरुण मला 2005 सालापासून 2014-15 सालापर्यंत कंटिन्यू माझ्या बरोबर. त्याचा तो स्वतःचं चॅनल आहे. फोटोग्राफीमध्ये महाराष्ट्रात चांगलं नाव आहे. हरुण मुलाने कारवे संपादक न्यूज स्टेशन. यानंतर अमोल टकले मला Zee 24 तास आणि आमच्या दूरदर्शनसाठी खूप महत्वाची मदत या ठिकाणी त्यांची मला होते. द न्यूज लाईनचे संपादक आहेत ते अमोल टकले. यानंतर दत्तात्रय गणेशकर साहेब. LIC मध्ये खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रात. मात्र माझ्यासाठी ग्राउंडवर येऊन प्रत्येक प्रोग्राम हँडल करण्याचं काम दत्तात्रय गणेशकर साहेब करतात. साहेब LIC मध्ये खूप मोठं काम आहे यांचं. मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये खूप मोठं सहकार्य. आणि महेश चव्हाण आमचे कॅमेरामन महेश चव्हाण. या सर्व सहकार्यांचा सत्कार करणं माझं कर्तव्य आहे. कारण अशा या परिस्थितीमध्ये हा प्रवास आणि सर्व जे सत्कारमूर्ती समोर बसलेले आहेत त्यांचा नाव उल्लेख जर सगळ्यांचंच करायला म्हणलं तर त्याचा करतीलच साहेब होता. मात्र सर्वजण तुम्ही ते आलात आणि महत्वाचं म्हणजे इतका मोठा या ठिकाणी रिस्पॉन्स दिला त्याबद्दल धन्यवाद. आज महाराष्ट्राचे शिल्पकार ज्यांनी या महाराष्ट्र घडवला, उभा केला, ते देशाचे माजी उपप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची जयंती. आपल्या सगळ्यांच्या वतीनं सुरुवातीला त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज 21 वर्षापूर्वी आमचे सहकारी मित्र विकासरावनी यशवंत नगरी न्यूजचा नारळ फोडला, एक छोटंसं रोप लावलं. त्यांनी आता त्यांच्या मनोगतामध्ये त्याची माहिती सांगितली आणि त्यांच्या पुढाकारानं आज
जवळजवळ 20 लोकांना सन्मानित केलं जात आहे, पुरस्कार दिला जातोय. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित केंद्रीय अध्यक्ष अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आदरणीय राजा माने साहेब, या ठिकाणी उपस्थित नेहमीच विकास भोसले आणि त्यांच्या टीमना ज्या घराचा पाठिंबा राहिला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे IT सेलचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमचे सहकारी सारंग बाबा, या ठिकाणी उपस्थित कराड अर्बन बँकेचे चेअरमन समीरजी जोशी साहेब, या ठिकाणी उपस्थित मलकापूर नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आमचे सहकारी तेजसजी सोनावले, कराड अर्बन बँकेचे उपाध्यक्ष शशांकजी पाळकर, पोपटराव साळुंके, अमोलजी पाटील, तेजसजी राऊत, सगळे पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी. आणि आपण यशवंत नगरी न्यूज चॅनलवर प्रेम करणारे या यशवंत नगरी घरातील आपण सगळे आपुलकीची सर्व मंडळी. खरं तर विकासराव आणि माझा संबंध पाहुण्यांचा संबंध आहे आणि त्यांचं कष्ट हे मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. नागदरी सारख्या छोट्याशा गावातून येऊन या गावामध्ये पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा वानवा होता, त्या गावातून कराड सारख्या मोठ्या शहरात येऊन या ठिकाणी पत्रकारिता करणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. आज पत्रकारितेमध्ये मग प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, या सगळ्या मीडियामध्ये फार मोठं कॉम्पिटिशन चालू आहे आणि अशा कॉम्पिटिशनमध्ये तग धरणं, टिकून राहणं आणि नाव लौकिक कमवणं हे फार दुर्मिळ काम आहे आणि ते महत्स्पर्श काम या ठिकाणी विकासरावनी केलेलं आहे. मी मनापासून त्यांना खरं तर त्यांच्या या कार्यकर्तृत्वाला सलाम करेन, कारण गेली 21 वर्ष हा गाडा पुढे ते नेत आहेत आणि हे 15वं वर्ष आहे की 15व्या वर्षामध्ये त्यांनी आज पुरस्कार द्यायचं कधी थांबवलं. एखादा कार्यक्रम 1 वर्ष करणं सहज शक्य असतं, पण तो कार्यक्रमामध्ये सातत्य टिकवणं हे सहज शक्य नसतं. ते काम विकासराव करतायत. विकासराव त्यांच्या गोड स्वभावामुळं, नम्रतेमुळं सगळ्या तुमच्या आमच्या मनामध्ये आहे. ही एवढी संख्या येणं, मी आता राजकीय काम करतो, एवढी संख्या गोळा करायला पण सारंग बाबा आपल्याला ताप घ्यावा लागतो. मानेसाहेब, तुम्ही आमच्यातला एक घेरा ओळखून आज पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्या डिजिटल मीडियाची दिली. या जिल्ह्याच्या वतीनं एक तुमचा सहकारी म्हणून मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. एक चांगल्या कर्तृत्वाला तुम्ही वाव दिला आणि विकासराव सुद्धा कुठं त्यात कमी पडतील अशी काही परिस्थिती नाही. माझ्या राजकीय 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक साप्ताहिक आले, अनेक न्यूज चॅनल आले, अनेक लोक पुढे आले, परंतु टिकली किती त्याला महत्व आहे आणि त्या टिकण्यामध्ये विकासरावनी शाबासकी मिळवण्यासारखं काम या ठिकाणी केलं आहे. यशवंत विचार आज आपण म्हणतो, यशवंत विचाराचे खरे खरे पाईक कोण असतील तर ते विकासराव आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो पाया घातलेला आहे या महाराष्ट्राचा आणि जे विचार आहेत ते विचार विकासराव तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेसमोर दरवर्षी सतत येत आहेत आणि नवीन नवीन कार्यकर्त्यांना यशवंत विचार कळतोय. हे खरं तर तुम्ही करताय ते काम खूप मोठं आहे. तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहे. मी परत एकदा पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थींचं मनापासून अभिनंदन करतो आणि विकासराव, तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, आपल्याला धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रामकृष्ण विचार साहेब आपल्या या ठिकाणी उपस्थित झाल्यास आपल्या या ठिकाणी यशवंत नगरी टीमच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. हे सन्माननीय मेहता साहेबांचं स्वागत करण्यासाठी हे सन्माननीय संयोजक
विकासजी भोसले सर यांना विनंती करतो की सन्माननीय रामकृष्ण विठाळ साहेब यांच्या या ठिकाणी आपण स्वागत करावं. सन्माननीय रामकृष्ण विठाळ साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं. कराड नगरीचे दोन सुपुत्र संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय स्वर्गीय चव्हाण साहेब यांच्या 113व्या जयंतीनिमित्त आणि यशवंत नगरी हा त्यांच्याच प्रेरणेतून चालू झालेल्या चॅनलच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आज इथं गौरव सोहळा आयोजित झालेला आहे. त्या सोहळ्याचे अध्यक्ष सन्मान्य श्री राजा माने, सन्मान्य आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते रामकृष्णजी विठाळ, सन्मान्य धैर्यशील दादा कदम, मलकापूरचे नवनियुक्त लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्मान्य तेजस्वी सोनवणे, कराड अर्बन बँकेचे चेअरमन सन्मान्य समीरजी जोशी, उपाध्यक्ष सन्मान्य पालकर साहेब, श्री अमोल पाटील, उपस्थित सर्व सत्कारमूर्ती आणि खूप मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक, यशवंत नगरी आणि विकासरावांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हितचिंतक, शुभचिंतक, आप्तेष्टक आणि मित्रांनो, आज चव्हाण साहेबांची 113वी जयंती आहे आणि त्या चव्हाण साहेबांनी संकल्प केलेल्या त्यांच्या पत्नी स्वर्गवासी वेणुताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ असलेल्या या वेणुताई चव्हाण सभागृहामध्ये आज हा पुरस्कार सोहळा होतोय. समाजातली, कराड परिसरातली, सातारा जिल्ह्यातली काही वेचक व्यक्तिमत्व जी समाजासाठी आपलं काही कॉन्ट्रीब्युशन देत आहेत त्यांना वेचून जाहीर करून किंवा निमंत्रण देऊन किंवा ऍप्लिकेशन मागून नव्हे तर यशवंत नगरी आणि त्याच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून समाजात बारीक लक्ष ठेवून आणि बारीक लक्ष ठेवण्याची क्षमता ही पत्रकारात असते. जो न देखे रवी तो देखे कवी. सूर्यालाही जे दिसत नाही ते ज्याच्या हातात लेखणी आहे त्याला दिसतं. म्हणूनच अतिशय बारीक नजर ठेवून, पण पुरस्कार अनेक होतात, तर पुरस्कार अनेक होतात. पुरस्काराच्या आधी जाहिरात होतात, बरेच काही काही पुरस्काराबद्दल बरेच काही काही आपण ऐकतो, ते कसे दिले जातात याबद्दलही आपण वाचतो. परंतु कुठेही त्याची जाहिरात न करता, कुठेही ऍप्लिकेशन न मागवता, कोणाची शिफारस न घेता, खऱ्या अर्थानं जे मंडळी निस्वार्थपणे काही काम करतायत किंवा समाजाला प्रेरणा मिळेल अशा काही गोष्टी ज्यांच्या हातून घडतायत, अशा मंडळींचा चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त सत्कार होणं हा एक फार मोठा मान. 113वी जयंती चव्हाण साहेबांची आहे आणि विशेषतः कराड नगरी, कराड परिसर, सातारा जिल्हा ही त्यांची कर्मभूमी आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात एक आदराची भावना साहेबांच्या आहे. परंतु अलीकडच्या पिढीला ही आदर कशामुळे, मागच्या पिढीने सांगितलं म्हणून आलो. आपल्या जिल्ह्यातले मोठे नेते होते असं आपण ऐकतो, परंतु थोडंसं या निमित्तानं ज्या चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त आपल्याला हा गौरव होतोय, तो या कराड नगरीचा सुपुत्र काय महान होता याची सुद्धा आठवण आपण केली. आपण बऱ्याच गोष्टी अलीकडे पाहतो, राजकारण पाहतोय, समाजकारण पाहतोय, जिल्ह्याचं पाहतोय, महाराष्ट्राचं पाहतोय, राष्ट्राचं पाहतोय आणि अशा आपल्या जिल्ह्याचा, आपल्या नगरीच्या एका सुपुत्रानं जिंत हयात ही सत्तेतच घालवली. आता सत्तेत जाण्यासाठी धडपड असते. मला 2 वर्षाची टर्म, 1 वर्षाची टर्म कुठे मिळते का? 1946 साली
बॉम्बे प्रांताच्या निवडणुका झाल्यानंतर पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणजे आताचं राज्यमंत्रीपद, त्याच्यानंतर 52 साली नागरी पुरवठा मंत्रीपद, त्याच्यानंतर 56 साली द्विभाषिकाचं मुख्यमंत्रीपद, 60 साली संयुक्त महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद, 62 साली या देशाचं संरक्षण मंत्रीपद, 66 साली या देशाचं गृहमंत्रीपद, 70 साली या देशाचं वित्तमंत्रीपद, 74 साली या देशाचं परराष्ट्र मंत्रीपद, 79 साली या देशाचं उपपंतप्रधानपद, आणि त्यानंतर प्लॅनिंग कमिशनचं उपाध्यक्षपद. असं हयात यांची सत्तेत गेली. आणि एवढी सेवा करून सुद्धा ज्यावेळी ते निवडले त्यावेळी आज विश्वास बसणार नाही की त्यांच्या बँक अकाउंटमध्ये फक्त 32,000 रुपये. एवढी प्रचंड सेवा ज्यांनी देशाची महाराष्ट्राची केली, अशा सुपुत्राचं मुळेच कदाचित महाराष्ट्र गीतामध्ये तो संदर्भ आहे. देशसेवेसाठी ही झिजला आणि दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. हे खरं चव्हाण साहेबांनी दिलेलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे तेच एका रूपाने महाराष्ट्राने दिले असं या गीतात आहे. देशसेवेसाठी हयात झिजला आणि दिल्लीचं तख्त राखलं आणि संधी लिहून सुद्धा त्यावर बसता आलं नाही. असा हा कराड नगरीचा महान सुपुत्र, त्याच्या जयंतीनिमित्त आज सर्वांचा सत्कार होतोय. हा एक फार मोठा अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी. विकासरावांनी यशवंत नगरी चॅनल गेले 21 वर्ष अतिशय कष्टाने चालवलं. त्यांचे कष्ट पाहणारे इथे अनेक मंडळी आहेत. मी त्याचा जवळचा साक्षीदार आहे. विकासराव आणि कन्या स्वरा हे मोठ्या ताकदीने या यशवंत नगरीची नवीन दमदार पुढची वाटचाल चालू ठेवत आहेत. आज डिजिटल मीडियाचे ही सर्व त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर आहेत. डिजिटल मीडिया हे आता भविष्यातली मीडिया. लेखी शब्द ह्याच्या पलीकडे जाऊन आता ऑडिओ व्हिज्युअल, आणि त्यासाठी सुद्धा संध्याकाळवर वेळ बघत बसायची नाही. तर घडलं की लगेच जे प्रसारित होतं, वाऱ्याच्या वेगाने जे पसरतं आणि साता समुद्रापलीकडे सुद्धा जे घडतंय ते घरी बसून आपल्याला आपल्या मोबाईलवर सुद्धा दिसतं. अशी प्रचंड ताकद असलेले डिजिटल मीडिया आणि त्यातला आपला रोल अतिशय सक्षमपणे पार पाडणारे यशवंत नगरी चॅनल. मी चॅनललाही विकासरावांनाही मनापासून शुभेच्छा देतो. आज अनेक ओळखीचे चेहरे सत्कार मूर्तीमध्ये दिसतात आणि त्यातल्या अनेक लोकांना मी स्वतःही वैयक्तिकरित्या समाजामध्ये हा पुरस्कार आपल्याला मिळाल्यानंतर अनेक लोकांनी आपल्याकडनं प्रेरणा घेतली. यासाठीच हा पुरस्कार असतो. शेवटी तुमचा सत्कार, सन्मान आणि गौरव आहेच, परंतु सह्याद्रीच्या या काळ्या कातळातनं अशी काही रत्न शोधून काढणं आणि त्यांचा चव्हाण साहेबांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून सत्कार करणं, याच्या मागचा एक हेतू विकासरावांचा हाच आहे की इतरांना यातनं प्रेरणा मिळावी. ती नक्कीच मिळेल. ती प्रेरणा मिळण्यासाठी आज जो सत्कार समारंभ इथं होतोय तो डिजिटल मीडियाचे एका चॅनलमार्फतच होतो, त्यामुळे तो समाजात पोचायला काही अडचण नाही. तो पोचेल. आपला गौरवाचं कौतुक सगळ्या समाजातनं होईल आणि समाजातील अनेक घटकांना आपल्याकडे प्रेरणा मिळावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्व पुरस्कार तुमच्या मनापासून अभिनंदन करतो. विकासराव, तुमचं आणि तुमच्या टीमचे अभिनंदन करतो. माझी भविष्यात संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब शिर्डीवरून आलेले आहेत, त्यामुळे ते सांगितलं एवढ्या जलदगतीने आले कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यामुळं विशेष कौतुक साहेबांचं. आपण शिर्डीवरून आलात, एवढा दमलेला थकलेला आहात, पण तरी देखील एक प्रेम या ठिकाणी दिसून येते, त्यामुळे साहेबांसाठी एकदा जोरदार करा. यशवंतराव चव्हाण साहेबांची 113वी जयंती यशवंतराव चव्हाण साहेबांची 113वी जयंती आणि या
जयंतीच्या निमित्तानं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने ज्यांनी चॅनल चालू केलेला तो यशवंत नगरी न्यूज चॅनल याचाही 21वा वर्धापन दिन आज या ठिकाणी साजरा होतोय आणि या दोन्ही एकत्रित कार्यक्रमाच्या निमित्तानं आज समाजातील काही विशेष लोकांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राजा माने सर, ज्यांनी आत्ताच अतिशय सुंदर असं मौलिक मार्गदर्शन केलं, ते सन्माननीय सारंग बाबा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय धैर्यशील दादा कदम, सन्माननीय योरम साहेब, व्यासपीठावरची सर्वच मंडळी आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आदरणीय विकास सर आणि त्यांची मुलगी पूर्वा आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व पुरस्कार्थी आणि या कराड तालुक्यातील विभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, युवक, माता भगिनी, मित्र, खरं तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सारखा एक हिरा हा आपल्या कराड तालुक्याला लाभलेला आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची दरवर्षीप्रमाणे जयंती साजरी होते, परंतु दरवर्षी विकासराव या जयंतीच्या निमित्तानं समाजातल्या चांगल्या लोकांना पुरस्कार देण्याचं काम दरवर्षीप्रमाणे करतायत। खरं तर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्यांना पुरस्कार मिळतो ती लोक खऱ्या अर्थानं समाजातली एक चांगली काम करणारी मंडळी, अशा लोकांचा गौरव करण्याची भूमिका यशवंत चॅनलच्या माध्यमातून केली जाते, ते खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगी गोष्ट आहे। आज आपण बघतोय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा महाराष्ट्र घडवला, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्राची जडणघडण केली। मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये महाराष्ट्र पुढे नेण्याच्या दृष्टीनं यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये काम केलं। महाराष्ट्राचं नुसतं नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं नाही, तर या देशाचेही नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं। एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांनी या महाराष्ट्रातल्या अनेक गोष्टी पूर्णत्वास नेण्यासाठी समाजामध्ये काम केलं आणि त्यांचा गणगौरव करण्याचं काम खऱ्या अर्थानं यशवंत चॅनलच्या माध्यमातून केलं जातं। चव्हाण साहेबांच्या बाबतीमध्ये सारंग बाबांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये विस्तृतपणे आपल्याला सगळ्याला सांगितले। चव्हाण साहेबांनी औद्योगिक असेल, शेतीचा विषय असेल, अशा अनेक विषयामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करू। चव्हाण साहेबांच्या सारखं नेतृत्व आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा घडले नाही, अशा पद्धतीचं नेतृत्व हे आपल्या विभागाला लाभलेलं होतं आणि चव्हाण साहेबांनी जे काम केलं ते आजही आजच्या पिढीला स्मरणात राहण्याजोगं काम खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना महाराष्ट्रातली अनेक लोक मोठी झाली, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं अनेक लोक मोठी झाली आणि आज जो महाराष्ट्र घडलेला आहे हा खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनीच घडलेला महाराष्ट्र आपल्या सगळ्याला बघायला मिळतो। आज या ठिकाणी विकासरावांच्या सारखा एक चांगला पत्रकार, त्यांनी गेले अनेक वर्ष त्यांना समाजातली तळमळ आहे। खरं तर पत्रकार म्हटलं की लेखणी आणि एखादी चॅनलची बातमी लावणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता विकासरावांनी समाजातली चांगली लोक एकत्रित करून त्यांना या जयंतीच्या निमित्तानं त्यांचा सन्मान करणं आणि त्यांना त्यांचं नाव उंचावणं ही भूमिका घेऊन विकासराव गेले अनेक वर्ष या कराड तालुक्यामध्ये काम करतात।
असा एक चांगला पत्रकार आज समाजामध्ये चांगलं काम करतायत. त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी सलाम केला पाहिजे. त्यांच्याबरोबर डिजिटल मीडियाचे राजा माने सर आणि त्यांची टीम काम करते. खरं तर राजा माने साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एक महाराष्ट्रातलं एक उत्तुंग नेतृत्व पत्रकारितेतलं आहे. राजा माने साहेबांनी त्यांच्या लेखणीतून अनेक चांगले लेख गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मांडल्यामुळं अनेक गोष्टीला वाचा फोडण्याचं काम राजा माने सरांच्या माध्यमातून झालेलं आहे. अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं विकासरावनी जो आजचा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आजचे पुरस्कारते त्यांनाही मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच सांगेन की आता माझ्याकडं भारतीय जनता पार्टीने किसान मोर्चा म्हणून एक जबाबदारी दिलेली आहे. समाजामध्ये भविष्याच्या काळामध्ये विषमुक्त शेती करण्याच्या दृष्टीनं आपण इथं बसलेल्या सगळ्यांनी काम केलं पाहिजे. कारण जगाच्या पुढे समोर एक मोठं संकट उभा राहिलेलं आहे की शेती ही विषयुक्त झालेली आहे. अनेक आजार हे रासायनिक खतांच्यामुळं आज आपल्या सगळ्यांच्या समोर झालेले आपल्याला बघायला मिळत आहे. आपण जवळपास सगळेच शेतकरी मंडळी आहात. भविष्याच्या काळामध्ये आपण शेतीला सुद्धा ऑर्गॅनिक शेतीच्या माध्यमातून आपण शेती करण्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आपण हे करावं असं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर मानतो. आज मला या ठिकाणी बोलवलं, माझा यथोचित मान सन्मान केला. त्याचबरोबर इथं पुरस्कारार्थींना या चॅनलच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येतो. मी सगळ्या पुरस्कारार्थींचं मनापासूनचं त्यांना शुभेच्छा देतो. या चॅनलला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. संयोजकांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांनी महाराष्ट्राचं एक स्वप्न पाहिलं आणि आधुनिक महाराष्ट्राचं स्वप्न फक्त पाहिलंच नाही, त्याची व्यवस्थित मांडणी केली आणि मांडणी करून महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांच्या वैचारिक अधिष्ठानाचा एक भाग त्यांचं स्वप्न बनवण्याचं काम ज्यांनी केलं असे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला प्रारंभ करतो. यशवंत नगरी हा माध्यम समूह सुरू करण्याचं धाडस हे आमचा मित्र विकास भोसले यांनी जरी केलेलं असलं तरी कराडच्या मातीत जे यशवंतरावजींनी लढवय्या आणि संयमाचं बीज रोवलेलं आहे संस्कृतीचं, त्या बीजाचा प्रभाव विकासच्या पर्सनॅलिटीत पहिल्या जन्मापासूनच असल्यामुळं त्यांना पहिला अंक प्रकाशित करायला आदरणीय श्रीनिवास पाटील सरांनी मदत केली. आणि सारंगबाबा, आपण आपल्या पिताश्रींनी जे रोप लावलं त्या रोपाला वृद्धिंगत करण्याच्या 21व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात एक परिवारातले म्हणून हजर राहिलेला, त्याबद्दल मी विकासचा एक मोठा भाऊ, यशवंत नगरी परिवाराचा सदस्य म्हणून आपलं मनापासून आभार मानतो. ज्यांनी खरं तर यशवंतरावजींचं स्वप्न म्हटलं की आपण नेहमी समग्र विकास म्हणजे नक्की काय याविषयीचा विचार करतो. तर एक साधं उदाहरण आपल्याला मी सांगतो की आशिया खंडातलं पहिलं धरण हे राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरीच्या रूपानं कोल्हापूर जिल्ह्यात उभं केलं आणि यशवंतरावजींनी उभ्या भारताला दिशा देणारी कोयना, जायकवाडी आणि उजनीसारखी धरणं कशी उभारली पाहिजेत याचा कृतीशील नमुना देशापुढे ठेवला. तर तो एक कृषी विकासाला
चालना देणारा दृष्टिकोन जो दिला, तोच दृष्टिकोन घेऊन भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचं नेतृत्व करणारे आपल्या जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय रामकृष्ण बेताळ साहेब, थोडं माफ करा, वय झालं म्हणा, नेहमीच तोंडातलं नाव पण बऱ्याच वेळा होतं ना असं, आपली नावं विसरतात. तर रामकृष्ण बेताळ साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मित्र रहमतपूरचे नगराध्यक्ष सोनवणे साहेब, त्याचबरोबर कदम साहेब, धैर्यशील कदम साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले कराड बँकेचे जोशी साहेब, त्याचबरोबर कराड बँकेचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कराड जिल्ह्यातील, कराड तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि पुरस्कार विजेते बंधू भगिनींनो, मला आज मनापासून अभिमान वाटतोय की विकास भोसले हा तरुण एक विचार घेऊन एक काहीतरी चॅलेंज, आणि ते चॅलेंज देखील केवळ स्वतःच्या विकासाचं नाही तर आपल्या परिसराच्या विकासाचं चॅलेंज घेऊन ज्या तरुणानं गेली 21 वर्ष महाराष्ट्राच्या पत्रकारितेत धडपड केली, आणि ती धडपड करत असताना आपल्या परिवाराचं मूळ जे आहे शेती, या शेतीकडं दुर्लक्ष कधी होऊ दिलं नाही. अनेकदा ज्यावेळी संपादक म्हणून आम्ही फोन करतो त्यावेळी विकास शेतावर असतो, आणि शेतात अगदी बांधावर पाणी देत असताना तो फोनवर आमच्याशी बोलतो. हे आजच्या पिढीला घेण्यासारखं आहे, आणि त्यामुळं विकासबद्दल आम्हाला नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की सरकार कुठलंही असलं, कुठल्याही राज्यावर कुठल्याही पक्षाची सत्ता असली, विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाचीही सत्ता असली तरी सत्ताधाऱ्यांना यशवंतरावजींचा जो विचार आहे, यशवंतरावजींची जी दृष्टी आहे, त्या दृष्टीच्या चौकटीत राहून केवळ व्हॅल्यू ॲडिशनचं काम त्यांना करावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की बदलत्या काळानुसार राजकारण बदलतं, बदलत्या काळानुसार राजकीय शैली बदलते, बदलत्या काळानुसार निवडणुकीचे रंग बदलतात, बदलत्या काळानुसार मतदारांची मानसिकता बदलते, बदलत्या काळानुसार पत्रकार आणि पत्रकारिता यांचा देखील दृष्टिकोन बदलतो. परंतु या दृष्टिकोनाचा मूलभूत पाया हा सामाजिक हित हा आहे, हा संस्कार यशवंतरावांनी महाराष्ट्रावर केलेला आहे. त्यामुळं राजकारणातला माणूस असो, पत्रकारितेतला माणूस असो, व्यापारातला माणूस असो, शेतीतला माणूस असो, तो कुठलाही असला तरी यशवंतरावजींनी जो संस्कार या महाराष्ट्रावर केलेला आहे त्या संस्काराच्या चौकटीत राहूनच काम करताना आपल्याला दिसेल. बऱ्याच वेळा चुकाही होतात, परंतु त्या चुका दुरुस्त करण्याचं काम तो त्या क्षेत्रातला माणूस करत असतो. आज मला आमची कन्या पूर्वा, भोसले वहिनी, भोसले परिवार आणि विकासच्या जन्मभूमी गावातून आलेली सर्व मंडळी यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. त्यांना लाख लाख धन्यवाद द्यायचे की आज डिजिटल मीडिया हे रांगणारं बाळ आहे, की डिजिटल मीडिया रांगणारं बाळ आहे. यासाठी मी म्हणतो की प्रस्थापित मीडिया, प्रिंट मीडिया याला जसं कायद्याच्या चौकटीत मान्यता मिळालेली आहे, अधिकार मिळालेले आहेत, तसे अधिकार अजून डिजिटल मीडियाला मिळालेले नाही. तसा पत्रकार म्हणून अधिकृत शासकीय शिक्का हा डिजिटल पत्रकाराला मिळालेला नाही. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या
आधारावर डिजिटल पत्रकारिता देशातली चाललेली आहे आणि महाराष्ट्रातली चाललेली आहे। महाराष्ट्रातल्या डिजिटल पत्रकारितेला कायद्याच्या चौकटीत बसवावं, यशवंतरावजींनी जे स्वप्न पाहिलं त्या स्वप्नाला साकार करण्यातली की बाबा रोजगार हमी योजना ही महाराष्ट्रानं देशाला दिली। प्रत्येक क्षेत्रात सहकार असो, कृषी असो, देशाचं नेतृत्व आणि देशाला प्रेरणा देण्याचं काम महाराष्ट्रानं केलं। त्याच पद्धतीनं डिजिटल मीडिया धोरण देखील महाराष्ट्राने देशाला द्यावं आणि त्याचं अनुकरण देशातील इतर राज्यांनी काम करावं हा विचार घेऊन जी देशातली पहिली डिजिटल मीडियाची संघटना जन्माला आली त्या संघटनेचं एक नेतृत्व करण्याचं काम तुमचा विकास भोसले करतोय हे देखील मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं। कारण पुढच्या काळात फक्त आत्ता इथं बसलोय आपण, इथं कार्यक्रम सुरू असतानाच महाराष्ट्रभर अनेक फोटो व्हायरल झालेले। इथं बेताळ साहेब किंवा बाबा चुकून जरी एखादं चुकीचं वाक्य बोलले असते तर हा कार्यक्रम संपायच्या अगोदर राज्यभर त्याचा प्रसार हा डिजिटल मीडियाच्या माध्यमातून झाला आहे। एवढी गतिमान डिजिटल पत्रकारिता झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा बद्दल मी इथं उपस्थित असलेल्या आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना कदाचित हे माहीत नसेल की पत्रकारितेचा मूळ धर्म हा असायचा की बातमी पत्रकारांनी कशी दिली किंवा बातमीचा सोर्स काय हे कायद्यानं न सांगण्याचा अधिकार यापूर्वी पत्रकाराला आणि माध्यम क्षेत्राला होता। परंतु डिजिटल मीडिया आणि OTT माध्यमं यामुळं या पुढच्या काळात डिजिटल पत्रकारांना जो आपण न्यायालयात अगदी छाती ठोकपणे आमचा संपादक आमचा पत्रकार सांगायचा की बातमी माझ्याकडं कुणी दिली आणि बातमीचा सोर्स काय आहे हे मी सांगणार नाही हे न्यायाधीशापुढं अगदी हिमतीनं सांगायचा। परंतु आता कायदाच असा येतोय की बातमी कुठून आली, बातमीची सुरुवात कुठं झाली, कुठून व्हायरल व्हायला सुरुवात झाली हे सांगणं हे ज्याच्या हातात तो मोबाईल आहे आणि समजा पोलिसांना किंवा संबंधित यंत्रणांना लक्षात आलं की तुमच्या मोबाईलवरून एखादी चुकीची बातमी व्हायरल होते तर पहिल्यांदा तुम्हाला हे केलं जातं आणि त्यानंतर जिथून तुमच्यापर्यंत पोहोचली बातमी ती तिथपर्यंत पोहोचल्यानंतरच आपली सुटका होते। त्यामुळं मी असं म्हणालो की ही डिजिटल मीडिया बाल्यावस्थेत आहे तर याला बाळसं धरलं पाहिजे, यांनी कायदेशीरदृष्ट्या याला चौकटीत बसवलं पाहिजे आणि ते बसवण्याचं काम आणि ते बसवत असताना पत्रकारितेचा मूलभूत धर्म त्या धर्माशी इमान राखण्याची ताकद डिजिटल पत्रकारांमध्ये यावी यासाठी जी टीम महाराष्ट्रात कार्यरत आहे त्या टीममध्ये तुमचा विकास भोसले अग्रेसर आहे हे देखील मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो। आजच्या कार्यक्रमाला आमचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रीय उपाध्यक्ष अमोल पाटील, त्याचबरोबर राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश पुगावकर, आमचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष शिराळे, आमचे ज्यांचा सत्कार केला ती नितीन ढापरे असतील, आमचे माणिक डोंगरे असतील, आमचे कवी प्रमोद असतील, ही सगळी मंडळी ही एक चळवळ म्हणून काम करत आहेत। गोपाळ गणेश आगरकर यांचं स्मारक व्हावं हा विचार खरं तर हा विचार अनेक वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता, परंतु गेल्या 4-5 वर्षापूर्वी या टीमनं त्या विचाराला चालना दिली आणि तो विचार आज सरकारपुढं ठामपणे मांडत त्या स्वप्नाला देखील आकार देण्याचं काम ही टीम करते। आज ज्यांना पुरस्कार मिळालेले आहेत किंवा आता दिले जाणार आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि हा पुरस्कार म्हणजे तुम्हाला निश्चित घोषणाबळ वाटेल, तुम्ही कौतुकानं सांगाल की मला हा पुरस्कार मिळालेला आहे, मी केलेल्या या कामाबद्दल
समाजानं माझ्या पाठीवर थाप दिलेली आहे, शाबासकी दिलेली आहे. कारण हा यशवंत नगरी या माध्यम समूहानं दिलेला पुरस्कार आहे की ज्याला आधार हा विश्वासार्हता आणि यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारसरणीचं अधिष्ठान आहे. तर मी सर्व पुरस्कार प्राप्त बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करतो. पुढच्या काळात जिथं जिथं आपल्याला सहकार्याची गरज लागेल तिथं ही व्यासपीठावर बसलेली मंडळी ही महाराष्ट्रातल्या राजकारण, समाजकारण, बँकिंग क्षेत्रातली दिग्गज मंडळी आहे. ती तर तुमच्या मदतीला आहेच आहे, परंतु त्यांच्याही पुढं वकिली करायची गरज पडली तर आम्ही तुमच्यासाठी सदैव सज्ज आहोत, अशा प्रकारचा शब्द देऊन मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवराम भट उमेदवारी करार जोरात स्वागत करूया. दत्तात्रय शिवराम भट उमेदवारी करार या ठिकाणी सन्मानाचा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जैन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. कराड शहर या परिसरातील सामाजिक सांस्कृतिक सहकार पत्रकारिता क्षेत्रात आपण जवळपास 50 वर्ष होऊन अधिक काळ कार्यरत आहात. प्रेस चव्हाण जीवन गौरव पुरस्कार 2026 कराड शहरालगत असलेल्या हे सैदापूर विद्यानगरीतील रयत शिक्षण संस्थेच्या रयत इंग्लिश मीडियम मध्ये आपण गेले 10 वर्ष महाराष्ट्रात इंग्लिश मीडियमचं शिक्षण विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या आपण शिक्षण देत आहात. गर्भवीर भाऊराव 20 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे व तितक्याच जिद्दीने आपण कार्यरत आहात. रयत इंग्लिश मीडियम सातारा टाळ्यांच्या गजरामध्ये तुमचं आपण स्वागत करूया. गौरवजी खरंतर मुळात आपण आपल्या नावातच गौरव आहोत. आपले शून्यातून विश्व निर्माण करणारा प्रवास आज सर्वांसमोर मांडताना विशेष आनंद होतो आहे. कामगार ते मालक असा आपला हा प्रगत क्रांती शेतकरी संघटना आपल्याला विनंती, आपण कुटुंबात समवेत आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुरस्कारार्थींना विनंती, आपला या पुरस्काराचा बहुमान त्या ठिकाणी आपण व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी स्वीकारावा. खरं तर सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शामगाव येथे सामान्य शेतकरी कुटुंबातील आपला जन्म. कायमच आपण शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहात. ऊस आंदोलन, सोयाबीन दर आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक 2026 चे मानकरी ठरलेले सर्वांनी जोरदार आपण स्वागत करूया. मारुतीराव मोरावडे, तळमावडे तालुका पाटण, जिल्हा सातारा, संस्थापक अध्यक्ष जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित. खरं तर महाराष्ट्राच्या जडणघडे यशवंतराव चव्हाण साहेबांनी सहकारांचा मूलमंत्र दिला. गेल्या 70 वर्षात राज्यात समृद्धी आली. आपण यशवंत विचाराने सरकार समृद्ध करण्याचे काम अविरतपणे या ठिकाणी करीत आहात. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तळमावळे या परिसरात हजारो उद्योजक सहकाराच्या माध्यमातून आपण उभं करण्याचं काम केलेलं आहे. अत्यंत पुरस्कार 2026 चे मानकरी ठरलेले सर्वांनी सुधाकर भगवान चव्हाण सर, कालगाव तालुका कराड तथा मुख्याध्यापक जागृती विद्या मंदिर बनवली तालुका कराड यांना ठिकाणी जातात. मी या पुरस्कारासोबत जीवा आणि सत्ता यांची मैत्री असते असे राज्य शिक्षण महामंडळाचे अध्यक्ष सर्वांना सचिन नलवडे सर आपल्याला त्या ठिकाणी आमंत्रित करून थोडासा पुरस्कार थोडासा थांबवा मी विनंती करतो. हा पुरस्कार सचिन नलवडे सर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संचालक आणि सर्वात महत्वाचं आपल्या निळेश्वर वरळेश्वरचे मुख्याध्यापक शिक्षण क्षेत्रामध्ये एसडी निंबाळकर अण्णासाहेब उर्फा ग्राम विकास अधिकारी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. एसडी निंबाळकर साहेब ग्राम विकास अधिकारी यांना या ठिकाणी प्रशासकीय सेवेतील यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येतात. महाराष्ट्राच्या ग्राम विकासाचे अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्यातच ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी यांच्यासारख्या महत्वाच्या शासकीय अधिकाऱ्याचे खूप महत्वाचे योगदान आहे. आपण गेले 35 वर्ष प्रशासकीय सेवेमध्ये अत्यंत प्रामाणिकपणाने निष्ठेने कार्य करीत आहात. येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील आपला जन्म, मात्र आपल्या सुकृतित्वावर आपण राज्यभरातील हजारो ग्रामपंचायतीचे मार्गदर्शक म्हणून आपण काम केलेले आहे. पंचायत प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य म्हणून आपण महाराष्ट्रातील चांद्यापासून ते बांद्यापर्यंत प्रवास करून गावोगावची सरकारची भूमिका पुढील स्वीकारावा. सन्माननीय शंकर कृष्णा देसाई साहेब, संचालक स्कॉलर्स अकॅडमी कराड, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील
पातळ येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील खरोखर आपला जन्म लहानपणापासून अत्यंत हुशार विद्यार्थी भोसले सातारा जिल्ह्यातील खुलेगाव तालुक्यातील नागझरी या सामान्य शेतकरी कुटुंबातील खरोखर आपला जन्म प्रामाणिकपणे कुटुंब मेहनतीच्या जोरावर आपण नवी मुंबई येथे आपल्या उद्योग विश्वात मोठा नावलौकिक आपण कमवलेला सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते आपला गौरव देखील झालेला आहे. मात्र उद्योग विश्वात आपला मोठा उद्योजक म्हणून असला तरी आपल्या या गावासाठी श्री खर्चाने नागझरी गावात एका जोरदार काय आपण त्यांचं स्वागत करूया. अभिलाष रामचंद्र कदम नक्कीच कदम साहेब आपल्याविषयी आम्हाला सांगायला आनंद वाटतो. अभिलाष कदम बस नाम ही काफी है. आचार्य बाळशास्त्री जांभेकर आणि गोपाळ गिरीश आगरकर लोकमान्य टिळक त्यांच्या यशस्वी पत्रकारितेचा वारसा आपण अत्यंत प्रामाणिकपणे गेले 40 वर्ष आपण चालवत आहात. रविपुरे आरोग्य केंद्र सातारा खरं तर देशाच्या संरक्षणासाठी आपण युवकांना प्रशिक्षण देण्याचं काम गेले 15 वर्ष अविरतपणे अत्यंत प्रामाणिकपणे आपण करीत आहात. आपण आपली जबाबदारी फक्त व्यवसाय क्षेत्रात म्हणून पार न पडता देशसेवा अविरतपणे कार्यरत करीत आहात. हजारो तरुणांना आपल्या मार्फत सैनिक दलात आपण देशसेवा करण्याची संधी देत आहात. आपल्या या वैश्विक आणि या लोकनियुक्त सरपंचा लांबेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा खरं तर ताई सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील लांबेवाडी या गावच्या आपल्याला लोकनियुक्त सरपंच झालात. आपल्या नेतृत्वाखाली साहेब राज्यच्या कृपाशीर्वादाने लांबेवाडीचे मोठेच पालकराव गेले 3 वर्षात आपण तब्बल 12 कोटी रुपये अधिक विकास कामे या छोट्याशा गावामध्ये आपण विशेष शाळांच्या वतीने त्यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. सातारा जिल्ह्यातील तासगाव येथे आपण स्वराली कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ही संस्था 2016 सालापासून आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्र शिक्षणात उच्च पदस्थ नोकरीसाठी आपण मोलाची मदत करीत आहात. खरं तर सुरुवातीला उद्योग क्षेत्रामध्ये असलेली प्रचंड स्पर्धा अगदी यशस्वीपणे मात करीत आपण उद्योग व्यवसायामध्ये नवा मानदंड उभारलेला आहे. महिला बचत गट यांना देखील आपण फक्त नवनाथच नाही तर हजारो कुटुंबाचे नाथ बनलेले आहात. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील नागझरीसारख्या या दुष्काळी भागातील अत्यंत गरीब परिस्थितीतून आपण या कुटुंबामध्ये आपला जन्म झालेला. मात्र आपण सध्या करीत असलेले खूप मेहनतीचं महान काम कतार, ओमान, दुबई, अबुधाबी आणि सौदी अरेबिया या 5 देशांमध्ये आपण नोकरी निमित्त आपण आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त तरुणांना हक्काचा रोजगार दिलेला. नवनाथ भोसले आमच्या गावचे रहिवासी आहेत. अत्यंत साधी राहणीमानी मात्र 1,500 तरुणांना 5 देशामध्ये नोकरी लावलेली आहे आणि 80,000 ते 3 लाख पगार आहे त्यांना त्या 1,000 कुटुंबाला. अभिजित अभिलाष करावे. काही माणसं फक्त उद्योग क्षेत्रामध्ये व्यवसायातून मोठी होतात परंतु आपण आपल्या स्वकर्तृत्वावर बांधल्या विश्वात मोठा नावलौकिक आपण कमवलेला आहे. आणि यासह आपल्या सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी पीडितांसाठी अखंडपणे आपण कार्यरत आहात. सामाजिक क्षेत्रात मुळे आपण प्रचंड योगदान आपण देत आहात. या कार्याची दखल म्हणून आपणास यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उद्योग रत्न पुरस्कार देताना आम्हाला अशा ठिकाणी नक्कीच अभिमान वाटतो आहे. आजच्या कार्यक्रम प्रसंगी माझ्या पुरस्कार प्रसंगी माझे मित्र रामकृष्ण देतात आणि गेले 70 सालापासून ज्या पाटील घराण्याचा माझा जवळची मैत्री आहे माझे ज्येष्ठ श्री श्रीनिवासरावजी पाटील यांचे ते सारंगबाबा पाटील सारंगबाबा पाटलांची मागाशी ते किस्सा सांगितला जी चेकच केले होते आपल्याकडे आहे आवाज होते तर 70 साली तुम्हाला स्टेटवर मी मागं वाजता मुलं होते मी त्याला स्टेटवर इंटरनेटला मी आणि पेशवाई सामान्य आढळतो. तसेच समीर जोशी सुभाषराव जोशींच्या अर्बन बँक आणि बाजारमध्ये काम करू शकतो. त्याची जबाबदारी आणि तेवढंच प्रेम आज आपण माझ्यावर करताय. शशांक पालकर
पालकर आणि भट निर्णय 50 वर्षांची आमची ऋणानुबंध आहे. पालकरांच्या शिक्षण संस्थेवर उपाध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि ते मला खूप सहकार्य करतात. तसेच विनायक भोसले, राजेंद्र यादव, तेजस पुनावणे आणि विशेष म्हणजे मलकापूरचे नगराध्यक्ष आणि लोकनियुक्त संघाच्या कार्यक्रमात आपण आला होता. सर्वांना आपण नमस्कार केला. मला विचारलं कोण आहे, म्हणजे लोकांनी निवडून गेल्याचं प्रतीक होते आणि तो संघाच्या विषयीतला भाजपचा. तर मी आजच्या यशवंतरावजी चव्हाणांच्या जयंतीनिमित्त मला पुरस्कार मिळाला आहे. मला खूप आनंद झाला. आणि एक म्हणजे यशवंतरावांचे माझे ऋणानुबंधच म्हणेन की आदरणीय होतेच मला, पण माझ्याकडे तेव्हा बॉक्स कॅमेरा होता. 68 गोष्ट आहे. मी बॉक्स कॅमेरा घेऊन त्यांच्याबरोबर जायचो आणि ते स्टेजवर बसले की तेव्हा फ्रेश फोटोग्राफी त्यांना त्याचं खूपच महत्त्व ते द्यायचे. मी समोर कॅमेरा तो फोकस लावत बसला की ते अशी मला पोस्ट द्यायचे आणि तो फोटो हा जगभर झालेला आहे. आणि त्यांच्या हातात ती चांदीची अंगठी आणि पोळं, पारकर पेन्यासाचे हिरवं आणि रेबेनचा गॉगल हे मला आठवते. दिल्लीला जेव्हा जेव्हा गेलो तुम्ही एक सफदरजंग रोडला जायचो, त्यांना भेटायचो, त्यांना काय आवडायचं मला माहिती होतं. मग ते मला म्हणायचे दत्त तू देवेकरांची खरी आणलीस हो आणली. एवढं ऋणानुबंध माझ्या लग्नात त्यांनी पत्र पाठवलेले ते मी अजून जपून ठेवलेलं आहे. असे चव्हाणसाहेबांच्या जन्मदिनी मला पुरस्कार मिळतोय, मी धन्य झालो. आणि हा जो मला पुरस्कार मिळाला आहे, हा पुरस्कार माझ्या जीवनात मातृत्वले 3 महिला की ज्यांच्यामुळे मी घडलो. पहिली माझी जन्मतिथी आई सुशीला शिवराम भट, जिला 15व्या वर्षी लग्न झालं आणि 19व्या वर्षी वैद्य झालं. माझे वडील वारले आणि त्या तिनं दुकान, किराणा दुकान होतं ते सांभाळलं होतं. 3ऱ्या दिवशी दुकान उघडलं आणि आम्ही तेव्हा 3 वर्षात होतो. माझा सकाळचे ज्येष्ठ पत्रकार माझे बंधू मुकुंद भट हा धाकटा भाऊ आणि ते आमचा संगोपन केला. माझी आई आणि दुसरी माझी मातृत्वले दत्तक आई आनंदीबाई ओगले, ज्यांनी ओगलेलाची मूर्त रोवली, त्या आनंदीबाई ओगले माझ्या शेजारी राहायच्या आणि मी त्यांच्याकडेच राहायला असायचो. अभ्यासालाही त्यांच्याकडे असायचो आणि त्यांच्यामुळं मला खूप शिकता आलं. आणि एक दुसरी गोष्ट, त्यांच्या विहीणबाई मावशी केळकर म्हणायचे, त्यांना लक्ष्मीबाई केळकर, ज्यांनी राष्ट्रसेवा समिती स्थापन केली, त्यांच्याबरोबर मला फिरायचा योग आला. माझ्या लॅबरेटरी स्कूल त्या यायच्या, आम्ही शाळेतनं रामायण सांगायचो. आणि तसंच त्यांचा जावई डॉक्टर काशीनाथ गाणेकर माझा मित्र बनला. असे त्यांचे बरेचसे नातेवाईक जेव्हा जेव्हा मावशी केळकर पुण्याला असायचे तेव्हा भेटायला जायचो, कोचीनला असायचं तेव्हा भेटायला जायचो. बरेच या ओगले बंधूंचे, ओगले परिवाराचे माझे ऋणबंध आहे. आणि तिसऱ्या जे आहे, खरं जीवनात आनंदी कसं राहावं हे ज्यांच्याकडून मी शिकलो, त्या आमच्या माई, आपल्या सर्वांच्याच माई श्रीनिवासराव पाटील यांच्या सुवेद्य पत्नी रजनी पाटील. तर त्यांचा आणि माझा खूपच म्हणजे माझ्या आईनंतर मला खूप केलं आणि जीवनात आनंदी कसं राहायचं मी त्यांच्याकडे शिकलो. आता वेळ खूप झालेला आहे. या तिघींना मी माझा जो पुरस्कार आहे तो समर्पित करत आहे आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद भटसाहेब. यानंतर थोडक्यात या ठिकाणी सत्काराला उत्तर देण्यासाठी नुकताच ज्यांना या ठिकाणी यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार प्राप्त झाले अशा डॉक्टर जयमाला शिर्के मॅडम, प्राचार्य रयत इंग्लिश मीडियम स्कूल कराड यांना विनंती करतो की आपण थोडक्यात या सत्काराला या ठिकाणी आपण उत्तर द्यावं. Good evening everyone. All the dignitaries on the dais, all the awardees and all the audience. I would like to say a few words receiving the award. Receiving an award is not just a recognition of any one accomplishment, but also testament to the support, guidance and collaboration of many individuals and entities. It's a moment of profound significance, making the culminating of hard work, dedication and the passion. So this all goes to the passion and hard work. I would like to thank Vikas Bhosle sir for selecting all such wonderful people as an awardee, and I would like to thank you for your features. Thank you sir. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, कारण आता लक्षात आलंय की कार्यक्रम बऱ्यापैकी संपला आहे, त्यामुळे तुम्ही म्हणणार काय उरका लवकर, परंतु मी 2 गोष्टी बोलणार आहे. आज या यशवंत नगरी न्यूज नेटवर्क यांच्या वतीनं माननीय यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 वितरण सोहळा आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या 113व्या जयंतीच्या निमित्तानं कैलासवासी वेणुताई चव्हाण सांस्कृतिक भवनमध्ये होत आहे. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सारंगबाबा पाटील, राजा माने, आमचे मित्र रामकृष्ण भाऊ वेताळ, दर्शीदादा कदम, जोशी साहेब व सर्व मंचकावरील उपस्थित मान्यवर, सत्कारमूर्ती व पत्रकार व सर्व कार्यक्रमावर व सत्कारमूर्ती यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण, माझे मित्र, नातेवाईक, कुटुंब व विविध राजकीय क्षेत्रातील बंधू आणि भगिनींनो, आज यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं दिला जाणारा प्रशासकीय सेवा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मला खूप आनंद झाला. त्याचबरोबर या देशाचे उपपंतप्रधान व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करून सत्ता सर्वसामान्य माणसाला मिळाली पाहिजे म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय रचना करून संस्था स्थापन केल्या. म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसास ग्रामविकासमध्ये काम करता आले. माझी नोकरी 36 वर्ष पूर्ण झाली. मला नोकरी करण्याची संधी चव्हाण साहेबांच्या या त्रिस्तरीय समितीमुळे मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. आणि मित्रहो, चव्हाण साहेबांचं कर्तृत्व काय होतं हे कराड तालुक्यानं पाहिले नव्हे, या जिल्ह्यानं, या राज्यानं, या देशानं पाहिलेलं आहे. आणि या नावानं पुरस्कार मिळणं म्हणजे मिळालेला पुरस्कार अतिशय सुंदर आहे, परंतु जबाबदारी फार मोठी आहे. कारण पुरस्कार दिल्यानंतर जबाबदारी फार मोठी असते मित्रहो. आणि जे मान्यवर राहत आहेत, मला वाटतं आमचे मित्र रामकृष्ण भाऊ येत आहेत आणि ज्यांच्या नावामध्ये विकास आहे, विकास, त्याने मुलीचं सुद्धा नाव खरं योजना ठेवायला पाहिजे होतं, विकास आणि योजना. कारण या माणसाने एवढी ताकद आहे, काही नसताना या माणसाने विकासाने फार उभं केलेलं आहे. आणि या विकासच्या मागं एक मोठी शक्ती आहे, ज्यांना आम्ही चव्हाण साहेबांच्या नंतर दुसरे चव्हाण साहेब म्हणतो. ते या तालुक्याचं कणखर आणि देशाचं नेतृत्व म्हणजे श्रीनिवास पाटील साहेब आहेत. त्यांचे चिरंजीव त्यांच्या पावलावर ठेवून काम करतायत. मित्र हो, तुम्ही जर चव्हाण साहेबांच्या बाबतीत श्रीनिवास पाटील साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गावाकडचं वराड असतं ना, वराड, ती 2 दिवस अगोदर येतं बा गावात. त्याची सोय मिसळीपासून त्या चहापासून तंबाखूपासून केली जाते. तशी सोय या राज्याचे महामहिम राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब ज्या राज्यामध्ये राज्यपाल होते त्या सिक्कीम राज्यामध्ये करायचे, हे खरं फार मोठं काम आहे. आम्हाला तुमच्या कुटुंबात करता येत नाही, पण या सोन्यासारख्या माणसानं
या आपल्या तालुक्यातल्या खातात कराड पाटणच्या लोकांनी सिक्कीम बघितलं, माणसं पूर्ण होऊन गेली. आणि एवढा मोठा माणूस, एवढा ताकदीचा माणूस वेताळ साहेब खरोखर फार मोठी माणसं या तालुक्यामध्ये आहेत. आणि अशा माणसानं हा तालुका घडवलेला आहे. मी खरं तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी जास्त बोलणार नाही, बोलत नाही, कारण मी शिक्षक नाही मित्र हो, म्हणून मी थोड्यात उडवतो. आणि माझ्या कुटुंबियाचा, माझी बहीण आली, माझ्या गावचे सरपंच आले मित्र हो, माझ्या सैदापूरचे प्रचंड लोक आहेत तिथं, माझं कुटुंब आहे, माझे नातेवाईक आहेत, सगळे कुटुंब आहे, माझे शेजारी आहेत. विशेष करून आमच्या नगरसेविका कदम मॅडम, विनायक दादा, परत माझ्या गावचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व बॉडे. तर हे प्रेमाचं कौतुक आहे. आणि प्रेमाचं कौतुक हे केल्याशिवाय आम्हाला आयुष्यामध्ये पुढे जाता येत नाही. आणि तुम्ही विकासरावांनी आम्हा सगळ्यांचं कौतुक केलं आणि आमचा सत्कार केला आणि आम्हाला हा बहुमान दिला, त्याबद्दल मी विकासरावांच्या यशवंत नागरी या न्यूजला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व कराडकर, माझे गाव दुसरे. खरं तर सारंगबाबांनी एक वाक्य सांगितलं होतं, विकासच्या बारीक नजरेतनं मिळालेले हे 15 जण आहे. थँक्यू विकास, आम्ही तुमच्या नजरेत बसलो. दुसऱ्या बाजूला एक गोष्ट पण माहिती असायला पाहिजे, आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार चव्हाण साहेबांना कायमच म्हणत असतोय, त्यांचं नाव घेतल्याशिवाय आजही महाराष्ट्राचं राजकारण होत नाही. पण दुसऱ्या बाजूला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण साहेब जेव्हा होते तेव्हा त्यांनी 2 गोष्टी केल्या. त्यातली पहिली गोष्ट केली, महाराष्ट्रात निवडून आलेल्या सर्व सरपंचांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाची ओळख व्हावी म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 3 जिल्ह्यासाठी एक पंचायत राज प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. निंबाळकर अण्णासाहेब एवढ्या ताकदीनं बोलले का तेही हेच कारण आहे, कारण त्यांनी ग्रामसेवक म्हणून ज्यांना प्रशासनाचा जबाबदारी अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीला दिला, त्या ग्रामपंचायतीच्या या ग्रामसेवकांना ट्रेनिंग देणारं ट्रेनिंग सेंटर सुरू केलं. चव्हाणसाहेब जेव्हा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी जे पंचायत राज सुरू केलं त्याच पंचायत राज केंद्राचा मी आज प्राचार्य म्हणून काम करतो आणि चव्हाणसाहेबांच्या नावाने मला पुरस्कार मिळतोय. खरंच मीच एक भाग्यवान मला स्वतःला नक्की समजतो. दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट चव्हाणसाहेबांच्या बाबतीत खरंच लोकांना माहीत नाही, बांगलादेश हा लोकशाहीमध्ये आला, तो मी ज्या प्रशिक्षण केंद्रात काम करतोय त्याच प्रशिक्षण केंद्रात यशवंतराव चव्हाण साहेबांनी बांगलादेश 26 मार्च 1971ला स्वतंत्र झाला, त्यानंतर तिथल्या साऱ्या टीमला साताऱ्यात बोलवलं होतं आणि या प्रशिक्षण केंद्रामध्येच जिथं प्रशिक्षण झालं म्हणून आज बांगलादेशमध्ये सुद्धा त्रिसूत्रीय जी पंचायत राज व्यवस्था निर्माण झाली आहे. आम्ही या सर्व 15 जणांच्या वतीनं मी विकास आपलं धन्यवाद देतो. आज तुम्ही 21व्या वर्षात प्रौढावस्थेत आलात, पण मी अपेक्षा करतो तुमचा 100वा या वर्धापन दिनाला आम्हा सगळ्यांना उपस्थित राहण्याचं भाग्य मिळो ही अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद. सर्वांना नमस्कार. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. आज व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पुरस्कार विजेते आणि आपण सर्व मान्यवर, खरं तर 21 वर्ष आणि त्यातली जी 15 वर्ष पुरस्काराची आहेत त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा योग आला आणि विकासजींचं जे काम आहे ते खूप मोठं आहे आणि या कामाच्या माध्यमातून पाठीवर शाबासकीची थाप जे देतात विकासजी आणि त्यांची पूर्ण यशवंत नगरी टीम याचा आम्ही साक्षीदार आहे. मलाही या पुरस्कारासाठी माझीही निवड करण्यात आली. 25 वर्ष नोकरी झालीपैकी 24 वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी आमच्या अध्यक्षांमुळं माननीय डॉक्टर शंकरराव खापे बापू यांच्यामुळे मिळाली आणि माझी जागृती हायस्कूलची जी टीम आहे त्या टीमच्या बळावर आम्ही एक उपक्रमशील आणि एक चांगली शाळा चालवू शकतोय. आणि त्याचबरोबर शाळेचं काम करत असताना संघटनेमध्ये मगाशी उल्लेख केला ते आमचे मित्र सचिन नलवडे सर यांच्यासोबत तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर वेगवेगळ्या अर्थानं काम करता आलं आणि या सगळ्या गोष्टीची कुठेतरी नोंद घेतली गेली. आणि हे सगळं होत असताना कराड तालुक्यातल्या शेवटच्या टोकावर असणार आमचं 25 किलोमीटरवरचं कालगाव, तिथं पासूनचा इथपर्यंतचा प्रवास
आई वडील, मोठे बंधू, बहीण, सगळा परिवार आणि आमचा मित्र परिवार या सगळ्यांची ज्या काही सदिच्छा, शुभेच्छा, यामुळं जे काही आजपर्यंत चांगलं काम करता आलं त्या कामाची ही पोच आहे असं मी मानतो. आणि माझा हा पुरस्कार माझ्या कुटुंबियांना आणि माझ्या जागृती परिवाराला मी समर्पित करतो. विकासजी, आपला हा यशवंत विचाराचा जो वारसा आणि वसा आहे तो निश्चितपणे आम्ही पुरस्कार विजेते आपण जो चालवतोय तो आमच्याकडे काही अंशी सुपूर्द केलाय, तो आम्ही निश्चितपणे पुढे नेऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो कार्यक्रम ओढला असतो तोच राखत असला. नमस्ते. आजचा दिवस इतका महत्त्वाचा आहे आणि इतका आनंदाचा पण आहे की आज आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी आपल्या मातीत जन्माला आले आणि ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून तर झालेच, तर भारत देशाचे उपपंतप्रधान म्हणून ते नावारूपाला आले. आजही आपल्या कराड तालुक्याचं किंवा सातारा जिल्ह्याचं नाव अगदी हक्कानं कुठल्याही महाराष्ट्रामध्ये जावा, देशामध्ये जावा, कराड नगरीचं नाव साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने गाजवलेलं आहे. एकदा आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आज आपण कराड वासी आहोत यासाठी एकदा त्यांच्यासाठी माझ्या मते आपण कराड वासियांच्या तर्फे एकदा टाळ्या वाजवून त्यांची जयंती साजरी करू. खरंच पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो की या ठिकाणी म्हणजे जागा आपल्याला थोडीशी कमी पडली. सुरुवातीच्या काळामध्ये आपण टाउन हॉल या ठिकाणी जागेची व्यवस्था केली होती, पण अचानक नगरपालिकेच्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला या ठिकाणी यावं लागलं आणि भरपूर लोकांनी या ठिकाणी प्रतिसाद चांगला दिलेला आहे. तसेच आज यशवंत नगरी न्यूजचा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनानिमित्त मी खास करून आमचे मित्र विकासजी भोसले तसेच स्वाती भोसले ताई यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि खरंच आत्तापर्यंत त्यांनी जवळजवळ 800हून भरपूर लोकांना सन्मानित केलेलं आहे. त्यांच्याहून नागझरी गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये आई वडिलांनी कष्ट करून शेतकरी कुटुंबातून त्यांना घडवून आज त्यांना एक चांगलं नेतृत्व कराडामध्ये सुद्धा आज सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं पत्रकारितेमध्ये खूप नाव आहे. आज या ठिकाणी भरपूर पुरस्कर्ते आलेले आहेत. त्यांचे आई वडील असतील, नातेवाईक असतील, पत्रकार असतील, त्यांचं मी आभार मानतो. तसेच व्यासपीठावरती भरपूर दिग्गज मान्यवर आहेत. वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिले त्याबद्दल यशवंत नगरी टीमच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक आभार मानतो. तसेच आपण भरपूर वेळ दिलेला आहे आणि आपण भरपूर वेळ या ठिकाणी थांबला. प्रत्येकाला सन्मानित करताना प्रत्येकाला एक शाबासकी थाप देण्यासाठी आज आपण उपस्थित राहिला त्याबद्दल यशवंत नगरी टीमच्या वतीनं मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि जाहीर करतो की कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. एक मिनिट सचिन नलवडे सर, प्लीज आपण या. हे थांबा, एक फोटो काढू नका. थांबा, पत्रकार बोललेले एकच मिनिट. आमचे गुरुवर्य सचिन नलवडे सर जे आपले राज्य मुख्याध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष, त्यांना मी आमंत्रित करतो. कृपया आपण आमचे आदरणीय आपण आहात मित्रवर्य, आपल्याला विनंती बेटा सरांची इथं सर्व केला. एकच मिनिट. थोडं मागे थोडं मागे मोबाईल मागे कॅमेरा मागे